यशस्वी हो नाथ खूप दिवसात शंका विचारून म्हणते संकोच न करता विचार अभय आहे नाथ आपण नियमितपणे श्री गणेशाची भक्तिपूर्वक आराधना करता यापूर्वी श्री गणेशाला कमलपुष्प अर्पण करायचे पण अलीकडे कमलपुष्पासोबत दुर्वांतूर अर्पण करता नाथ दुर्वांशिवाय हा देव संतुष्ट होणार नाही का देवी या दुर्वा म्हणजे अमृत संजीवनी आहे निर्जीव प्राण्यालाही जीवदान देणारी ही दुर्वा आहे दुर्वा ही गणेशाने निर्माण केली आहे तिचं पुण्य थो म्हणूनच भक्तांनी श्री गणेशाला कितीही फुले वाहिली तरी दुर्वाने एवढे पुण्य मिळत नाही म्हणजे दुर्वा फुलांनी श्री गणेश प्रसन्न होतो आणि भक्तांच्या मनोरथ पूर्ण करतो असेच ना होय म्हणूनच 21 दुर्वांची जुडी किंवा एका दुर्वां फुलानेही श्री गणेश प्रसन्न होतो व भक्तांचे संकट निवारण करतो आपल्या चरणाची दासी म्हणूनच विनंती करते भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी सुरेश कथा मला सांगावी अवश्य लक्षपूर्वक ऐका तू पुण्यवान पतिव्रता म्हणूनच तुला सांगतो एकदा दक्षिण दिशेचा अधिपती सूर्याचा पुत्र यमधर्म याने जे इंद्राला शक्य झाले नाही असा महान यज्ञ सुरू केला आहे या महान यज्ञासाठी देव मुनी योगी ब्राह्मण यांनाही पाचारण केला आहे यज्ञ समाप्तीनंतर सर्वांना अपार धन वस्त्रे देऊन त्यांचा सत्कार करणार आहे नाथ माझी एक शंका आहे की इंद्राचा सारखा महान यज्ञ उत्सव करण्याचे कारण काय असेल आणि या महान यज्ञाचे यमधर्माला कोणते फळ मिळणार आहे योग्य अशी शंका विचारली या महान यज्ञाचे यमधर्माला कोणते फळ मिळाले हे प्रत्यक्षात पाहताच मिळणार आहे ठीक आहे चला प्राण